आता आपण बेसिक लेक्चर बघितलेले होते बरेचसे. आपण 11चे जवळजवळ नाही म्हणले तरी 10 ते 15 तुम्ही बेसिक लेक्चर बघितलेला. आता आपण टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे, पहिला टॉपिक आहे मॅथ्स फर्स्ट मधला अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता इथं वेगवेगळे अँगल्स तुम्हाला बघायला मिळतील. अँगल म्हणजे काय ह्याची स्टडी आपण 10th ला केलेली आहे, 9th ला केलेली आहे. ठीक आहे, ह्याच्या पुढचा पार्ट अँगल अँड मेजरमेंट. ठीक आहे, डायरेक्टेड अँगल्स. आता अँगल कुठला पण फॉर्म करताना पहिल्यांदा तुमचा इनिशियल रे असतो. पहिल्यांदा कुठला असतो? हा तुमचा इनिशियल रे. जिथं आपण सुरुवात करतो तो इनिशियल रे आणि जिथं एंड करतो तो कुठला असतो? टर्मिनल रे. मग इथं OX ही तुमची इनिशियल रे आहे. तिथून आपण पुढं टर्मिनल रे OP असं घेतलेलं आहे. द रे रोटेट्स अबाउट O फ्रॉम द इनिशियल रे OX. हा जो रोल आहे टर्मिनल रे तो O पासून रोटेट होतो. द rotates about O from the initial ray OX and take finite position along ray OP. आणि त्याची फायनाइट पोझिशन कुठे आहे? OP वर आहे. द अँगल XOP is called as directed angle. खूप सोपी डेफिनेशन आहे. द रे rotates about O from the initial position OX. इनिशियल पोझिशन पासून टर्मिनल पोझिशन पर्यंत जो अँगल रोटेट होतो त्या अँगलला स्टँडर्ड अँगल म्हणतो. इनिशियल रे पासून टर्मिनल रे पर्यंत जो अँगल रोटेट होतो त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्टेड अँगल. आता O ला काय म्हणतो आपण? O इज कॉल्ड एज व्हर्टेक्स. OX ला काय म्हणतो? इनिशियल रे. आणि OP ला काय म्हणतो? टर्मिनल रे. आणि हा OP ला कसला रे म्हणायचा? टर्मिनल रे म्हणायचा. आता पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल हे दोन कसे प्रकार असतात बघा. इनिशियल रे पासून टर्मिनल रे पर्यंत जो आपण अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऑफ फाइंड. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे कसली डायरेक्शन? क्लॉकच्या अपोजिट. अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळ तुमचं असं खाली वरून खाली फिरतं घड्याळ, बरोबर आहे. पण इथं घड्याळाचे काटे कसे खालून वर फिरणार आहेत म्हणजे अँटी क्लॉकवाईज. द अँगल डिस्क्राइब्ड बाय द इनिशियल रे टू टर्मिनल रे. द अँगल डिस्क्राइब्ड बाय द इनिशियल रे टू टर्मिनल रे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह अँगल. is called as positive angle. म्हणजे द अँगल डिस्क्राइब्ड बाय इनिशियल रे टू टर्मिनल रे. इनिशियल रे पासून टर्मिनल रे पर्यंत जो अँगल डिस्क्राइब्ड होतो अँटी क्लॉकवाईज पोझिशन अँटी क्लॉकवाईज पोझिशन किंवा डायरेक्शन अशा अँगलला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल द इनिशियल रे अँड टर्मिनल रेचा आपण क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल मेजरमेंट घेतलं तर तो अँगल काय असतो? निगेटिव्ह अँगल. द अँगल डिस्क्राइब्ड बाय इनिशियल रे टू टर्मिनल रे इन क्लॉकवाईज डायरेक्शन. कशा डायरेक्शन? क्लॉकवाईज. घड्याळाच्या दिशेने जर अँगल फिरत असेल तर तो कॉल्ड एज निगेटिव्ह अँगल्स. त्या अँगलला आपण निगेटिव्ह म्हणतो. बघा, घड्याळाच्या अपोजिट साईडने आपण फिरवला तर पॉझिटिव्ह अँगल आणि घड्याळाच्या विरुद्ध साईडने जर फिरवला तर तो कसला असतो? निगेटिव्ह अँगल. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल मधला फरक लक्षात घ्या. सरळ फिरवला तर पॉझिटिव्ह अँगल आणि उत्तर दिशेने फिरवला तर तो कसला असतो? निगेटिव्ह अँगल. आता आपल्याला टाइप्स ऑफ अँगल्स बघायचे. टाइप्स ऑफ अँगल्स लिहून घे. आता टाइप्स ऑफ अँगल्स मध्ये काय काय प्रकार आहेत, किती अँगल आहेत? तर आपण भरपूर प्रकारचे अँगल बघितलेले आहेत. झिरो अँगल असतो, स्ट्रेट अँगल असतो, वन रोटेशन अँगल आहे. आता अँगलचे जे टाइप्स आहेत ते आपण आता बघूया. लिहून घ्या. टाइप्स ऑफ अँगल. टाइप्स ऑफ अँगल. टाइप्स ऑफ अँगल. पहिल्यांदा लिहून घ्या झिरो अँगल. कसला अँगल? झिरो अँगल. हा, आता झिरो अँगल सुरुवात करण्यापूर्वी आपण दोन प्रकारचे अँगल बघितले. एक पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगलची डायरेक्शन कशी असते? अँटी क्लॉकवाईज असते आणि निगेटिव्ह अँगलची डायरेक्शन क्लॉकवाईज असते. तर झिरो अँगल कसा असतंय? इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईन ऑन सेम लाईन. म्हणजे समजा हा अँगल झिरो असतो, हा त्याचा इनिशियल रे असेल OA. डायग्राम कशी आहे ना झिरो अँगलची? OA हा तुमचा कसला रे असणार? इनिशियल रे. ओके. आणि OP हा टर्मिनल रे असतो. OP हा टर्मिनल रे. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे लाईन ऑन सेम लाईन्स. मी काय म्हणते लक्षात आलं? हा तुमचा इनिशियल रे
हा OA घेऊया, हा इनिशियल रे आहे आणि त्याच्यावर OP हा टर्मिनल रे असेल. म्हणजे काय असतं तर इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन. तर ह्याच्यातला अँगल्स काय असतो 0 असतो. तर त्यांच्यातला अँगल्स काय असतो आता 0 असतो. म्हणजे त्यांचे रोटेशनच होत नाही. आता समजा क्लॉक मध्ये दोन हे तुमचे आपण हा अँगल 2 पेन्स घेऊया, ठीक आहे, त्यांच्यात डायरेक्शनच झालेलं नाही. तर हे अँगल 0 अँगल असणार. इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन्स. इनिशियल रे आणि टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन अँड सेम डायरेक्शन, आणि त्याची डायरेक्शन पण सेम आहे. इज कॉल्ड एज 0 अँगल्स. इज कॉल्ड एज 0 अँगल्स. तो रोटेटच झालेला नाही. जो अँगल रोटेट होत नाही तो 0 डिग्री असणार ना. रोटेट झाले की मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, मग मी असं म्हणू शकतो इनिशियल रे अँड टर्मिनल रे, डेफिनेशन अशी आहे ना, इनिशियल रे अँड टर्मिनल रे, इनिशियल रे अँड टर्मिनल रे lies on same line, lies on same line, but opposite directions, but same direction, sorry, but same direction, lies on same line and same direction. बघा, इनिशियल रे हा OA इनिशियल रे, हा OP टर्मिनल रे, इनिशियल रे अँड टर्मिनल रे, इनिशियल रे हा इनिशियल रे, हा टर्मिनल रे, इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन अँड सेम डायरेक्शन्स. सेम लाईन अँड सेम डायरेक्शन असेल तर इज कॉल्ड एज 0 अँगल. इज कॉल्ड एज 0 अँगल. तर त्या अँगलला आपण कसला अँगल म्हणतो 0 अँगल असं म्हणतो. इज कॉल्ड एज 0 अँगल. इनिशियल रे अँड टर्मिनल रे जर सेम लाईनवर असतील तर त्याला आपण 0. किंवा द अमाउंट ऑफ रोटेशन इज 0. द अमाउंट of rotations, the amount of rotation, the amount of rotation is 0 degree, is 0 degree. ह्या रोटेशनची अमाउंट 0 डिग्री आहे. is called as 0 angles, is called as 0 angles. तर त्याला आपण काय म्हणू शकतो 0 angles म्हणू शकतो. म्हणजे दाखवणार कसं 0 angles. Therefore, measure of angle AOP is equal to 0 degree. इथं अँगल किती आहे 0 डिग्री. AOP काय 0 डिग्री. समजलं 0 डिग्रीचा अँगल. 0 अँगल म्हणजे काय, ज्याचा इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन, इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन अँड सेम डायरेक्शन इज कॉल्ड एज 0 अँगल. किंवा द अमाउंट ऑफ रोटेशन इज 0 डिग्री इज कॉल्ड एज 0 अँगल. त्याच्यानंतर बघा स्ट्रेट अँगल्स. स्ट्रेट अँगल्स कसं असणार, हा स्ट्रेट अँगल कसं असणार, कोण सांगेल डेफिनेशन स्ट्रेट अँगलची. हा इनी बघा असा असतो. एक मिनिट बघा, त्याचा इनिशियल रे OA, इनिशियल रे OA आणि टर्मिनल रे OP, त्याचं टर्मिनल रे OP. म्हणजे इनिशियल रे अँड टर्मिनल रे लाईज ऑन सेम लाईन बट अपोजिट डायरेक्शन. याची डायरेक्शन अशी आहे, इकडची डायरेक्शन अशी आहे, अपोजिट आहे. इथं सेम डायरेक्शन आहे. एरोची डायरेक्शन बघा इथं सेम आहे, इथं एरोची डायरेक्शन एकमेकाला काय अपोजिट आहे. म्हणजे डेफिनेशन कशी तयार करू शकतो आपण, इनिशियल रे and terminal ray and terminal ray, initial ray and terminal ray lies on same line, but opposite directions, is called as 0 angles. But opposite direction is called as straight angles. Is called as straight angles. म्हणजे एकाच लाईनवर आहेत पण त्यांची डायरेक्शन कशी आहे एकमेकाच्या अपोजिट आहे. म्हणजे इथून इथे अँगल हा 180 डिग्री असतो. किंवा द अमाउंट ऑफ रोटेशन इज 180 डिग्री इज कॉल्ड एज स्ट्रेट अँगल्स असं पण म्हणू शकतो. ऑफ द अमाउंट ऑफ रोटेशन is 180 degree
is called as straight angles. Is called as straight angles. तर त्यांना आपण स्ट्रेट एंगल्स असं म्हणतो. समजलं? तुम्हाला लक्षात आलं? झिरो अँगल म्हणजे काय, स्ट्रेट अँगल म्हणजे काय, हे अँगलचे टाइप आहे. लिहून घ्या, हे स्क्रीनशॉट मारून घ्या. आता ह्याच्या पुढचा अँगल आपण बघूया. हा, आता ह्याच्या पुढचा अँगल जो आपल्याला बघायचा आहे, ह्याच्या पुढचा, ही दोन टाइप झाले, एक झिरो अँगल आणि स्ट्रेट अँगल. पुढची टाइप लिहून घ्या, वन रोटेशन अँगल्स. वन रोटेशन अँगल. हा, वन रोटेशन अँगल म्हणजे काय? कंप्लीट वन रोटेशन इफ इनिशियल रे टू कोइन्साइड विथ द टर्मिनल रे. इनिशियल रे अँड टर्मिनल रे मध्ये ज्यावेळी कंप्लीट एक रोटेशन पूर्ण होतंय त्यावेळी त्याला आपण काय म्हणायचं, वन रोटेशन अँगल. आता हा इनिशियल रे असेल ओ ए, त्याचं कंप्लीट रोटेशन पूर्ण होतंय ओ बी. एक रोटेशन पूर्ण झालं ओ ए आणि ओ पी मध्ये, तर त्याला वन कंप्लीट रोटेशन अँगल किंवा वन रोटेशन अँगल असं म्हणतो. समजलं? तुमचा हा इनिशियल रे ओ ई, इथून हळू परत एक कंप्लीट रोटेशन पूर्ण झालं तर त्याला वन रोटेशन अँगल असं म्हणायचं. ए ओ पी इज वन कंप्लीट रोटेशन अँगल. डायग्राम दाखवतो तुम्हाला मी. आधी डायग्राम काढूया आपण आणि मग डेफिनेशन लिहूया. डायग्राम अशी आहे का, एक आपण इनिशियल रे काढूया. समजा हा रे ओ ए आहे, इथून आता हा अँगल आपण एक कंप्लीट रोटेशनला करायचा आहे. एक कंप्लीट रोटेशन झालेलं आहे ओ ए आणि ओ बी. त्याला वन रोटेशन अँगल असं आपण म्हणतो. याला वन रोटेशन अँगल असं म्हणतो. आता समजा हा तुमचा इनिशियल रे आहे, हा तुमचा इनिशियल रे आहे. ओके, हा टर्मिनल रे आहे. इनिशियल रे असा एक कंप्लीट रोटेशन पूर्ण झाला पाहिजे. ओके ओके, मी काम केलं. चला, इथून जो अँगल तयार होतो तो कंप्लीट रोटेशन करून एक अँगल तयार झाला पाहिजे. असं त्याला म्हणायचं वन रोटेशन, पूर्ण फिरलेला पाहिजे. म्हणजे वन कंप्लीट रोटेशन ऑफ इनिशियल रे इज कोइन्साइड विथ द टर्मिनल रे. समजलं? त्याला वन रोटेशन अँगल. डेफिनेशन त्याची लिहून घेतली तर डेफिनेशन अशी आहे, वन कंप्लीट रोटेशन, वन कंप्लीट रोटेशन, वन कंप्लीट रोटेशन, वन कंप्लीट रोटेशन, द इनिशियल रे OA, the initial ray OA with the terminal ray OB, which initial ray OA coincides with terminal ray OB, with terminal ray OB. म्हणजे इनिशियल रे पासून OA हा इनिशियल रे, OP हा टर्मिनल रे, वन कंप्लीट रोटेशन इन टू इनिशियल रे कोइन्साइड विथ द टर्मिनल रे OB. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे मध्ये एक कंप्लीट रोटेशन पूर्ण होतंय त्यावेळी त्याला आपण वन रोटेशन अँगल. द अमाऊंट ऑफ किती असणं सांगा, वन रोटेशन अँगलची अमाऊंट किती असते? द अमाऊंट ऑफ रोटेशन किती असणं सांगा. द अमाऊंट ऑफ कंप्लीट रोटेशन किंवा वन रोटेशन एंगल्स, वन रोटेशन एंगल इज, कोण सांगेल? याची अमाऊंट किती असते वन रोटेशन एंगलची? 360. काय याची अमाऊंट किती असते? 360. एका कंप्लीट रोटेशनची अमाऊंट किती असते? 360 असते. आता राईट एंगल्स. आता राईट एंगल तुम्ही बघितलेलं आहे टेक्निकपर्यंत, ठीक आहे. राईट एंगल म्हणजे काय बघूया. राईट एंगल हा याचा एक कंप्लीट रोटेशन किती असते इकडं? इथून इथपर्यंत घ्यायला एक कंप्लीट रोटेशन किती असते? 360. आणि राईट अँगल हा एवढाच असतो. ओके, हा राईट अँगल आहे. म्हणजेच 1/4 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड एज राईट अँगल. संपलं. काय बरं? 1/4 पार्ट, 1/4 पार्ट of one complete rotation angle, of one complete
rotation angles, one complete rotation. 1/4 part of one complete rotation is called as right angles. Is called as right angle. तर त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. तर त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. म्हणजे कसं असणार सांगा राईट अँगलचे डायग्राम्स. हा OA इनिशियल रे, OB टर्मिनल रे, इथं एवढं रोटेशन पूर्ण होते म्हणजे 1/4. एका कंप्लीट रोटेशनचा 1/4 पार्ट म्हणजेच काय राईट अँगल. द अमाउंट ऑफ राईट अँगल्स, द अमाउंट ऑफ राईट अँगल्स, अमाउंट किती असते राईट अँगल, द अमाउंट ऑफ राईट अँगल कोण सांगितली इज 90 डिग्री, इज 90 डिग्री. लिहून घ्या द अमाउंट ऑफ राईट अँगल इज 90 डिग्री. नेक्स्ट पॉइंट घ्या, नेक्स्ट पॉइंट लिहून घेऊया. स्टँडर्ड अँगल्स. हे झालं रायटिंग. स्टँडर्ड अँगल्स स्टँडर्ड पोझिशन किंवा स्टँडर्ड अँगल्स, स्टँडर्ड अँगल्स. आता याचे डायग्राम्स काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल स्टँडर्ड अँगल्स कसे असतात. असे कडे हे XOY डॅश, असे कडे B, हा एक कडे PQ आणि R कडे. ठीक आहे. हा स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, त्याचा इनिशियल रे कुठला आहे सांगा. याचा इनिशियल रे positive x-axis. Standard angle has initial ray positive x-axis. ज्या अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह x-axis वर आहे अशा सर्व अँगलला आपण स्टँडर्ड अँगल म्हणतो. टर्मिनल रे कुठे का असणार, टर्मिनल रेची आपलं काही देणं घेणं नाही. ज्या अँगलचा इनिशियल रे कुठे पाहिजे, पॉझिटिव्ह x-axis वर पाहिजे तर त्याला आपण स्टँडर्ड अँगल असं म्हणतो. ते खाली लिहून घ्या. इनिशियल रे has initial ray along positive x-axis, initial ray along positive x-axis, then these angles are called as स्टँडर्ड अँगल्स. त्याचा इनिशियल रे पॉझिटिव्ह x-axis पाहिजे. टर्मिनल रे कुठे का असणार म्हणजे पहिला मी म्हणू शकतो मेजर ऑफ अँगल XOP, मेजर ऑफ अँगल XOP, मेजर ऑफ अँगल XOQ आणि XOR. हे जर निगेटिव्ह जरी असला, हा अँगल कसा आहे, जे दोन अँगल अँटी क्लॉकवाईज आहे, हा अँगल क्लॉकवाईज आहे तरी हा स्टँडर्ड अँगल आहे. XOR हे कसले स्टँडर्ड अँगल. समजलं. स्टँडर्ड अँगल ज्या अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह x-axis वर असतो त्याच साईडला पाहिजे. पॉझिटिव्ह x-axis म्हणजे ह्याच साईडला पाहिजे, ह्या साईडला नको. हा निगेटिव्ह x-axis आहे. ज्या ऍक्सिसचा इनिशियल रे पॉझिटिव्ह x-axis आहे अशा सर्व अँगलला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड अँगल म्हणतो. लिहून घ्या स्टँडर्ड अँगल. नेक्स्ट पॉइंट्स क्वाड्रंट. आपण नेक्स्ट पॉइंट्स घेऊया. कोटर्मिनल अँगल्स. किंवा क्वाड्रंटल अँगल्स पहिला घेऊया. लिहून घ्या क्वाड्रंटल अँगल्स, क्वाड्रंटल अँगल्स, क्वाड्रंटल अँगल्स. त्याच्यामध्ये डायग्राम कशी येणार क्वाड्रंटल अँगलची.
हा क्वाड्रंटल असू शकतो, हा इथून असू शकतो, इथं P Q R आणि S हे सगळे क्वाड्रंटल अँगल्स असू शकतात. These angle whose initial ray is positive x-axis. These angle whose initial ray positive x-axis. ज्या अँगलचा इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पाहिजे, ह्या अँगलचा इनिशियल रे कुठे आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. and terminal ray lies on positive x-axis, negative x-axis वर असेल किंवा पॉझिटिव्ह y-axis और म्हणू शकतो आपण फक्त का और निगेटिव्ह y-axis. is called as a right angle. म्हणजे ज्याचा टर्मिनल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असू शकतो, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असू शकतो, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर असू शकतो आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असतो. इज कॉल्ड एज क्वाड्रंटल अँगल्स. ह्याला आपण क्वाड्रंटल अँगल असं म्हणतो. इज कॉल्ड एज क्वाड्रंटल अँगल. बघा, ज्या अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, टर्मिनल रे एक्स ऍक्सिस वर चालतोय, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर पण चालतो, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे, हा निगेटिव्ह, ह्याचा कुठला पण ऑप्शन चालेल. म्हणजे दॅट इज क्वाड्रंटल अँगल्स. is multiple by 90 degree. म्हणजे that is 90 degree, 180 degree, 270 degree. 0 degree सुद्धा क्वाड्रंटल अँगल आहे. 0 degree सुद्धा काय क्वाड्रंटल अँगल? 0, 90, 180, 270, 360, -90, -180, -270, so on. असे भरपूर अँगल्स काय असतात. हा अँगल आहे तो मायनस मध्ये आहे, कारण का हा अँगल मायनस मध्ये काय? कारण तो आपण क्लॉकवाईज मोजलेला आहे. हा निगेटिव्ह 270 आहे, कसाही चालतो. इज कॉल्ड एज क्वाड्रंटल अँगल. समजलं? आज आपण कुठले कुठले टाइप्स बघितले अँगलचे. डायरेक्टेड अँगल ही डेफिनेशन झाली. पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल बघितले. हा फर्स्ट टाइप कुठले? झिरो अँगल. झिरो अँगलची डेफिनेशन काय सांगितलं? इनिशियल रे अँड टर्मिनल रे lies on same lines or same direction. ज्याची इनिशियल रे अँड टर्मिनल रे सेम लाईन आणि सेम डायरेक्शन आहे, अशा अँगलला झिरो अँगल म्हणतो. The initial ray and terminal ray lies on same line but opposite direction. But opposite direction is called as straight angles. त्यानंतर काय म्हटलं? One rotation angles. One complete rotation between initial ray and terminal ray is called as one rotation angle. ज्याच्यामध्ये एक complete rotation initial ray and terminal ray मध्ये होतं त्याला one complete rotation angle which is 360 चा असतो तो. त्याच्यानंतर काय बघितलं? राईट अँगल 1/4 part of one complete rotation is called as a right angle, 90 degree. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? स्टँडर्ड अँगल. द अँगल whose initial ray lies on positive x axis. ज्या अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असतो अशा सर्व अँगलला आपण स्टँडर्ड अँगल म्हणतो. लास्ट विल क्वाड्रंटल अँगल्स. बरोबर आहे. द अँगल whose इनिशियल रे, ज्या अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे आणि टर्मिनल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असू शकतो, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर असू शकतो, निगेटिव्ह एक्सिस वर असू शकतो किंवा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असतो. क्वाड्रंटल अँगल विच इज मल्टिपल ऑफ 90 डिग्री. क्वाड्रंटल अँगल हे मल्टिपल ऑफ 90 डिग्री असतात. म्हणजे 0
0, 90, 180, 270, 360, -90, -120, -2, म्हणजे 90च्या मल्टिपल मध्ये जे असतात ते सगळे काय असतात, क्वाड्रंटल अँगल असतात. समजलं हे क्वाड्रंटल अँगल्स लिहून घ्या. पुढच्या पार्टला आपण वेगवेगळे अँगल्स आणि बघणार आहोत.